विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्याने विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेस नेत्यांमध्ये 2 गट पडले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी दिली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आपण बघतोय ठाकरेंच्या नेत्यांना काँग्रेसकडून विश्वासार्ह मतांसाठी खूप प्रयत्न करावे लागले। विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये संघर्ष झाल्याची चर्चा सुरू आहे। काँग्रेसने दिलेल्या यादीतील आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती होती। नार्वेकरांना पाठिंबा द्यायचा की जयंत पाटलांना यावर काँग्रेस नेते 2 गटात विभागले गेले। पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान पटोलेंनी ठाकरेंना 7 मतांचा कोटा देण्यासाठी पाठिंबा दिला। वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात पवार गटाच्या बाजूने होते, ज्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवाराला धोका निर्माण झाला। निकाल विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची ठाकरेंनी धमकी दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेक फोन केले, मात्र उद्धव ठाकरे पवारांसाठी नॉट रिचेबल राहिले असं सूत्रांकडून कळतंय।